सुधीर भाऊ, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात निधीची चंचण आहे असा एक आरोप होत आहे। सकाळी तुम्ही जे बोलले काही लोक त्याचा अर्थ असा काढताय की तुम्ही अर्थ विभागाच्या संदर्भात किंवा अजितदादांच्या विभागातून त्याबद्दल काही कात्री लावली जाते असा अर्थ काढला। नेमकं तुमचं म्हणणं? नाही, चुकीचा अर्थ काढगा तुम्ही। आणि मला वाटतं की तुमच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा खोटं बघण्याचा नरेटिव्ह पुढे नेऊ नका। मी असं म्हणालो की काँग्रेसचे लोक जो विरोध करताय, काँग्रेसचे लोक काय म्हणतात, कर्जबाजारी होईल महाराष्ट्र। जेव्हा आपण 7 पे कमिशन देतो तेव्हा 44,000 कोटीची वाढ दिली, तेव्हा एकही काँग्रेसवाला असं म्हणाला नाही की आता कर्जबाजारी होईल। पण 2,48,00,000 आमच्या बहिणींना 1,500 रुपये प्रत्येकी जर द्यायचा निर्णय झाला आणि त्यासाठी 46,000 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय झाला, आता काँग्रेसचे लोक काय म्हणतात, आता महाराष्ट्र कर्जबाजारी होत आहे। पहिली गोष्ट, ज्याला अर्थशास्त्र समजतं, ज्याला आर्थिक दृष्टिकोन आहे, त्याला माहिती आहे की आपण जेव्हा रक्त तपासतो तेव्हा रक्त तपासल्यानंतर पॅथॉलॉजीमधून रिपोर्टमध्ये किती लिटर रक्त आहे असा रिपोर्ट येतो का? कधी तुम्ही कधी पाहिला? त्या रिपोर्टमध्ये हिमोग्लोबिन किती % आहे असा रिपोर्ट येतो। आर्थिक स्थितीमध्ये सुद्धा किती आकड्याचं कर्ज मोजल्या जात नाही, त्याचा एकूण GSDP सोबत आमचा डेप्थ रेशो काय आहे हे तपासलं जातं। पण लोकांना फसवायचं, आमच्या बहिणींना आम्ही 1,500 रुपये दिल्याबरोबर यांना असं वाटलं की आता जे आपले हसीन सपने होते ते चकनाचूर होते आहे। आम्ही जेव्हा 44,00,000 शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत 14,700 कोटीची माफी दिली तेव्हा यांना वाटलं अरे यांना तर वीज माफ झाली पण आम्हाला विजेचा करंट बसणार ही भीती निर्माण झाली। शिक्षणाच्या बाबतीत आम्ही OBC इकॉनॉमिकली विकर सेक्शन यांनाही SC STच्या अनुषंगाने 100% व्यावसायिक शिक्षणात सूट दिली, तर यांना वाटलं आता निवडणुकीमध्ये मात्र आपल्यालाही विजयापासून सूट मिळेल आणि आपण पराभूत होऊ ही भीती त्यांच्यामध्ये निर्माण झाली। काँग्रेसचे लोक तर माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्या विरुद्ध इतका अपप्रचार करताय। कधी म्हणताय की कर्ज होईल, कधी सांगताय आम्ही हायकोर्टात जाऊ, कधी फॉर्ममध्ये चुका शोधत आहे, कधी आम्ही आल्यावर ही योजना आम्ही बंद करू, अशा इतक्या। एक तर व्हिडिओ हे जारी करताय, त्या व्हिडिओमध्ये आमची एक महिला म्हणते आम्हाला 1,500 रुपये नको। अरे नको घेऊ ना, ज्यांना पाहिजे ते घेतील ना, तू कशा व्हिडिओ जारी करताय काँग्रेसच्या वतीने? शिक्षण मोफत दिलं पाहिजे तर देतोच आहे ना, शेतकऱ्यांना वीज मोफत दिली पाहिजे देतोच आहे ना 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत। हे तत्वज्ञान जे काँग्रेसवाले सांगताय, ही योजना आल्यानंतर यांची झोप उडून गेली। हे प्रयत्न करूनही झोपू शकत नाही। अडचण अशी झाली यांची, इतके मुख्यमंत्री एकेका पक्षामध्ये, म्हणजे 6व्या मजल्यावर 10च्या वरती मुख्यमंत्र्याच्या केबिन कराव्या लागतील। मंत्री तर उदंड झाले आहे, एवढे मंत्री आहे। आणि मी तर असं ऐकलं की अधिकाऱ्यांना सुद्धा हे फोन करतात, याद राख मी पुढच्या सरकारमध्ये मंत्री होणार आहोत। वा, आत्तापासून हे तुमचे व्यवहार आहे। अहंकार गचा इतका जर भाव असेल तर तो उतरेल ना। ठीक आहे, आम्ही निवडणूक हारलो एकदा लोकसभेत संख्येच्या आधारावर, पण याचा अर्थ काय तुम्ही प्रत्येक निवडणूक जिंकाल असं नाही आहे। एकदा कासव जिंकला म्हणून ससा आयुष्यभर जिंकत राहिला, कासव हारत राहिला, ससाच जिंकला। आणि म्हणून मला वाटतं की या योजनेला काँग्रेस जो विरोध करतो आहे ते आमच्या सरकारला विरोध नाही, महाराष्ट्राच्या गरिबांना विरोध आहे, महाराष्ट्राच्या बहिणींना विरोध आहे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना विरोध आहे। आणि यांना याचा धडा माझ्या शेतकरी बांधवांनी, माझ्या भगिनींनी, माझ्या विद्यार्थी मित्रांनी दिला पाहिजे। हा भ्रम निर्माण करण्याचं काम आहे। नरेटिव्ह तयार केला जाता निधी नाही आणि योजना आणि मी तर तुम्हाला उत्तरच दिलं ना। 7व्या वेतन आयोगामध्ये आम्ही पैसे दिले तेव्हा ते एकही काँग्रेसवाला म्हणाला नाही, कारण 7वं वेतन आयोग दिलंच पाहिजे कायद्याने, अधिकारी काम करतात। पण तेव्हा मात्र तुम्ही बोलले नाही। बहिणींना दिल्याबरोबर तुम्हाला वाटलं की आता आपल्याला झटका पडेल, करंट लागेल, धक्का लागेल, म्हणून तुम्ही महाराष्ट्राला पूर्ण देशभर बदनाम करण्याचं षडयंत्र रखत आहोत। वाढता रिस्पॉन्स आहे, त्यामुळे कदाचित महाराष्ट्र पुन्हा महायुती सत्तेत येईल या
नाही, शेवटी त्यांच्या मनात भीती निश्चित आहे ना, कारण 2,48,00,000 बहिणींना जर 1,500 रुपये जाईल आणि तुम्हाला माहिती आहे, समजा एक शेतकरी कुटुंब आता 2 भावाचं असेल तर एका भावाला 6,000 केंद्राचे राज्याचे 6,000 12,000 आहे, दुसऱ्या भावाला 6,600 12,000. आता त्यांच्या घरी त्यांच्या धर्मपत्नीला 18,18 36,000 60,000 रुपये महिना त्याच्या घरात विश्वासाने येणार आहे. आता 60,000 रुपये जेव्हा घरात विश्वासाने येईल तेव्हा निश्चितपणे त्याची अल्प शेती सुद्धा कधी नुकसानी झाली तरी एकदम अचानकपणे अडचण येणार नाही. यासोबत आता 7,500 पर्यंतचा आपण वीज कनेक्शनही मोफत केलं. आयुष्यमान भारत योजना, जीवनदायी योजनेमध्ये आपण आता आरोग्याची सोय केली. 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिलं. शेतकऱ्याकडे मुलगा असेल आणि तो जर ग्रॅज्युएट असेल किंवा 12वी असेल त्याला आता आपण 6 महिने विद्यावेतन देणार आहोत. केंद्राने पुन्हा याच्या संदर्भात योजना आखली आहे. तर मला वाटतं की त्याच्या कुटुंबाची काळजी राज्य आणि केंद्र घेत असताना यांना असं वाटतं की आपलं जे कौटुंबिक राजकारण आहे, 4-4 खासदार आमदार आपल्या घरात ते दारोदार होतील ही भीती. सर ये बताइए, लाडली बहना योजना जो है उसका विपक्ष कि महाराष्ट्र बर्बाद हो जाएगा इसके कारण क्या? नहीं, मुझे कभी कभी सहानुभूति लगती है, क्यों भी आती है. जब 7 पे कमीशन दिया तो हमने 44,000 करोड़ एक दिन में दे दिया, निर्णय किया. अब हमारी क्षमता अगर 44,000 करोड़ के खर्चों को एडजस्ट करने की हमारी क्षमता है बजट की, तो 2,48,00,000 बहनों को 46,000 करोड़ क्या महाराष्ट्र एडजस्ट नहीं कर पाएगा क्या? महाराष्ट्र का पर कैपिटा इनकम जो 1 मई 1960 से 2014 तक, जब तक हमारी सरकार आनी थी, 1,25,000 रुपये था. 1,25,000 कुछ समथिंग है. हमने 10 साल में उसमें कितना इजाफा किया? 2,77,000 पर कैपिटा इनकम, यानी 1,52,000 से 10 साल में बढ़ोतरी हुई है. और ये कोई 10 साल भी हम ना पकड़े, क्योंकि 2 वर्ष 8 महीने में उद्धव जी की सरकार थी, तब हमारा पर कैपिटा इनकम 6,000 से कम हो गया था. तो 7.5 वर्षों में हमने 54 वर्ष में जो कांग्रेस राष्ट्रवादी नहीं कर पाई वो अगर 7.5 वर्षों में हम कर सकते हैं तो आप समझ लो ना, उनके विकास के गाड़ी का स्पीडोमीटर 20 किलोमीटर का है, हमारा 100 किलोमीटर से भी ज़्यादा विकास की गाड़ी जाती है. ये समझ लेना चाहिए. मैं खुद अर्थमंत्री था. देश में स्वाधीनता के बाद 11,975 करोड़ रेवेन्यू सरप्लस बजट मैंने दिया. मुझे 100% विश्वास महाराष्ट्र के किसानों पे, व्यापारियों पे, उद्योजकों पे, हमारे यहाँ के सेवा सेक्टर में काम करने वालों के पे है कि महाराष्ट्र की प्रगति में ये योगदान देने के लिए बहुत ज़्यादा कार्यक्षमता से काम करते हैं. हमारा राज्य की आर्थिक स्थिति, कांग्रेस वाले कितना भी सोचे कि हमारी आर्थिक स्थिति बिगड़ जाएगी, कितना भी सोचे, कितनी भी पूजा कर रहे, हमारे महाराष्ट्र की आर्थिक स्थिति ये छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है, आगे बढ़ते रहेगी. दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, ये शक्ती महाराष्ट्र की आर्थिक स्थिति में है. ये बदनाम कर रहे महाराष्ट्र को. अनिल देशमुख ने अभी चुनाव को देखते हुए ये सब हुआ कर बीजेपी ने? नहीं, अभी कांग्रेस ने खटाखट 7,000 8,500 की बात की तो चुनाव देख के की है ना. वो कहाँ से की है? 8,500 रुपये खटाखट देंगे. कर्नाटक में बिजली माफ करने की बात की, कर्नाटक में पेट्रोल डीजल की कीमतें कम करेंगे वो गए, अभी 3 रुपये से बढ़ा दिए. कितने झूठे लोग हैं ये. झूठ में इनका हाथ कोई पकड़ सकता है? ओलंपिक में गोल्ड मेडल रहेगा तो हमेशा कांग्रेस जीतेगी. ये झूठ बोलते हैं, बहुत झूठे लोग हैं. इनसे बचना चाहिए. नैरेटिव सेट करना, कभी जातियों के आधार पर राजनीति करना. पत्रकार परिषद में पूछते हैं तुम्हारी जात क्या है, तुम्हारी जात क्या है. अरे हम कौन से 21वीं सदी में हैं, तुम जातियों की राजनीति करते हो? राज ठाकरे ने महायुति से बाहर निकल के 288 सीट पर लड़ने की बात की है, क्या कहो? नहीं, ठीक है, उनकी पार्टी है, निर्णय करने का उनका अधिकार है. वो जितनी सीटें गढ़ना चाहेंगे उतनी सीटें गढ़ सकते हैं. उसको हम उस पर क्या प्रतिक्रिया दें.
अभी जो अनिल देशमुख ने जो देवेंद्र फडणवीस के ऊपर भंडारा गोंदियाचे रमेश कुठे जे आहेत त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे काय ते काय सांगायचं आहे, पहिले शिवसेनेतून भाजपमध्ये आले, आता भाजपमधून शिवसेनेमध्ये गेले, काय त्याला काय सांगायचं आहे. आता त्यांना इच्छा झाली. काही लोकांना लोकसभेच्या निवडणुकीनंतर असं वाटलं की तिकडे जायचं, आता विधानसभा आम्ही जिंकू, पुन्हा इकडे येतील. सर एक पेन ड्राइव का वार चालू हो गया। बीजेपी के देवेंद्र फडणवीस ने उस दिन पेन ड्राइव की बात की थी, देशमुख ने उनके ऊपर वार किया पेन ड्राइव दिखा के कि उनके पास भी सबूत है। क्या ये पेन ड्राइव का वार चालू है बीजेपी और एनसीपी में? नहीं, कोई वार नहीं है. झूठ शुरू किया है ये राष्ट्रवादी के नेताओं ने, शरद पवार गुट ने. ये उनकी आदत सी बनी है. मुझे ऐसा लगता है कि सही तो विधायक सांसद ये शपथ लेते हैं कि उनके पास कोई भी इन्फॉर्मेशन हो, वो इन्फॉर्मेशन अगर राज्य के अहित की या हित की है वो उनको देनी होती है. हम शपथ लेते हैं, उसके बाद भी ये ऐसा व्यवहार अगर करते हैं. पिछले समय में भी एक नेता ने कह दिया कि शहीद करकरे जी को कसाब की गोली नहीं लगी. अब जब ये 26/11 की घटना हुई तब कांग्रेस की सरकार थी. जब निर्णय लगा 2012 में 21 नवंबर को फांसी दी गई तब भी कांग्रेस की सरकार थी. इन्होंने पेट में इतने दिन ये बातें दबा के रखना और बताना नहीं. मैं तो समझता हूँ कि अब कानून में बदलाव होना चाहिए. एक समय था नेता लोग अपनी लक्ष्मण रेखा को लांघते नहीं थे, झूठ नहीं बोलते थे, पर अब इतने झूठे मक्कार लोगों की संख्या बढ़ गई है कि अब हमें इस कानून में बदलाव करके ऐसे लोगों को जब तक सच नहीं उगलते तब तक पुलिस स्टेशन में बैठा कर रखना या इनकी नार्को टेस्ट करना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.